लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की आता इथे ना विजय सायको झालेला विजय म्हणूयात आणि त्या सायको झालेल्या विजयनेच खूपच खतरनाक अशी गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजे की इथे आता त्याने ना जो काही पार्थ आहे ना त्या पार्थवर सरळ सरळ हात उचललेला असतो त्या फक्त आणि फक्त रम्यासाठी. हेच आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता आपण सुरुवातीपासून पाहूयात. इथे वसू म्हणत असते, अगं ऐक ना रम्या, कशाला उगाचच नाही त्या गोष्टीचा एवढा सगळा काही विचार करतेस. दे ना ते सगळं काही सोडून, नको त्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करूस. आणि त्याने आता काय होणार आहे हे बघ. किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की इथे जे काही काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण वेगळे होणार नाही आहेत. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे बघ आता इथे विजय एवढा चांगला मुलगा आहे तर मग तू त्या विजयचा विचार करायला हवास. कशाला उगाचच बाई त्या पोराचा विचार करतेस, त्या पार्थचा. आणि आता बघ ना, गुरुजींनी पण असं सांगितलेलं आहे की काव्याच्या हातामध्ये बाळ हे येणारच आहे, मग उगाचच आपण नाही त्या गोष्टींचा विचार करायला नको, असं तिचं म्हणणं असतं. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे रम्या तरीसुद्धा म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांग, जर इथे म्हणजे आईची ओळख आणखी कशी कशी होऊ शकते, म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे. तर त्यावरती म्हणत असते, नाही म्हणजे बघ ना, आईची ओळख कशा पद्धतीने होऊ शकते असं मला म्हणायचं आहे. त्यावर आता इकडे बाळाची आई अशी सुद्धा होऊ शकते ना, पण डिलिव्हरीला आणखी 9 महिने अंतर आहे आणि 9 महिन्यानंतर जर इथे बाळ राहिलंच नाही तर मग काय करायचं, असं ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर वसू विचार करत असते, बाई हिच्या डोक्यामध्ये आता नेमकं काय करायचं खूळ आहे, ही पोरगी नेमकी काय करणार आहे, असा वसू विचार करत असते. तर आता वसूने इकडे फोन करून जो काही विजय आहे त्याला बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा विजय म्हणत असतो, खरं तर आत्ते सासूबाई, म्हणजे तुम्ही मला इथे फोन करून बोलवलं आहे, यात मला आनंदच झाला आहे खरं सांगायचं म्हणजे. पण तुम्ही मला इथे का आणि कशासाठी फोन करून बोलवले हे काही केल्यास समजलं नाही. म्हणजे बघा ना, इथे मला रम्यासोबत दिवस घालवायची हे, त्याचबरोबर मी रम्याला बोलायचं, तिच्यासोबत वेळ घालवायचा, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आत्ता खरं तर वेळ आहे. पण तुमच्यासोबत मला इथे तुम्ही मला भेटायला बोलवले हे थोडंसं माझ्यासाठी नवलच आहे, असं तो बोलत असतो. आता हे सगळं बोलल्यानंतर वसू म्हणत असते, खरंच सांगायला गेलं ना तर अगदी कारणसुद्धा तसंच आहे, म्हणजे नाही समजलं मला की काय कारण आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, काय झाले विजयराव, आज ना रम्या पुन्हा एकदा रडली. तेव्हा विजय म्हणत असतो, का कशामुळे रडली रम्या, असं म्हटल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, कारण त्या काव्याने पुन्हा एकदा आज रम्यावर हात उचलला आहे. असं म्हटल्याबरोबरच आपण पाहतो की इथे आता तो म्हणत असतो, आता तर मी एकाला सोडणारच नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या लोकांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणारच नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा वसू त्यालाच थांबवत असते आणि म्हणत असते, प्लीज हे बघा विजयराव, जरा शांत बसा, नको नको आत्ता हे सगळं काहीही करायला नको, प्लीज शांत बसा. अहो असं काय करताय. त्यावर वसू म्हणत असते, बघा ना, आत्ता त्या घरामध्ये आम्हाला खरं पाहायला गेलं ना तर इथे ना असं आश्रितासारखं राहावं लागतं आहे. तिथे आम्हाला ना कोणत्या गोष्टी इथे समजतात आणि नाही काहीही इथे कोणत्या गोष्टी लक्षात येतात. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगू का, आता खरं पाहायला गेलं ना तर आमचं माझासुद्धा त्या घरावर हक्क आहे, पण तरीसुद्धा आम्हाला त्या घरामध्ये आश्रितासारखंच राहावं लागतं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की विजय म्हणत असतो, काय काय सांगताय काय, खरंच तुमचा त्या घरावर हक्क आहे. त्यावर लगेचच आता इकडे वसू म्हणत असते, हो खरंच आमचा त्या घरावर खरंच हक्क आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे विजय म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होईल आणि ती गोष्ट म्हणजे की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. आता मी असल्यामुळे कितीही दलदल असली ना, सावट हे अगदीच अंधारामधून येतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता बघा त्या लोकांना कशा पद्धतीने आपण सगळं काही हे करायचं आहे आणि सगळं त्यांच्या सोयीनुसार नाही करायचं
तर आपण म्हणू आणि होईल त्याच पद्धतीने सगळं काही होणार आहे. आता त्या लोकांना इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा धडा हा शिकवलाच गेला पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सर्व काही झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी मात्र इथे मानिनी त्याचबरोबर काव्या आणि पार्थ हे शुभंकरोती म्हणत असतात आणि तेवढ्यातच त्यांना जॉईन होते ती म्हणजेच की दोघेही जण जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण त्यांना जॉईन होतात. आता दोघेही जण जॉईन झाल्यानंतर आता इकडे शुभंकरोती म्हणत असतात आणि शुभंकरोती म्हणत असताना काव्या मात्र फार आनंदात असते आणि त्याच वेळेला इथे ती म्हणत असते आज कोणीतरी फारच जास्त खुश दिसतंय, नेमकं कशामुळे खुश आहे, नेमकं कशामुळे काय झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे ती विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते हो, खुश होण्याचं कारण सुद्धा अगदी तसंच आहे, कारण हा जो काही आनंद आहे ना तो आनंद गगनातच मावत नाहीये. म्हणजे ताई तू अगदी बरोबर बोलत होतीस, जे काही सांगितलंस ना त्या गोष्टी, म्हणजे तू मला सांगितलं की सत्य आणि त्याचबरोबर खरी परिस्थिती ह्यामध्ये बरंच अंतर आहे. तू जेव्हा त्या गोष्टी सांगितल्यास ना तेव्हा मला ते सगळं काही समजलं. अरे वा वा वा, म्हणजे आमची काव्याने शेवटी इथे आई पण स्वीकारलंच आहे म्हणायचं असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की ती म्हणत असते हो तर खरं तर मी आई पण हे स्वीकारलंच आहे, कारण मला आई व्हायचं आहे. आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो काय चाललंय तुम्हा दोघींचं. तेव्हा आता मानिनी म्हणत असते काही नाही रे, त्या आमच्या बायकामधल्या गोष्टी आहेत, तू त्यामध्ये नको पडूस. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो अरे दादा त्या दिवशी ना बाबा म्हणत होते. तेव्हा मानिनी विचारते काय म्हणत होते रे बाबा. तेव्हा तो म्हणतो आमच्यासुद्धा त्या ना इथे बायकामधल्या गोष्टी आहेत, त्या आम्ही तुला का बरं सांगू. असं म्हटल्याबरोबर आता इकडे सगळेजण बसलेले असतात. आता पार्थ आता जीवा आणि नंदिनीला म्हणत असतो खरं तर त्या दिवशी आता म्हणजे तुमची ही रोजचीच धावपळ बघून मला तुम्हाला थोडंसं विचारायचं आहे. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, त्या दिवशी तुम्ही अचानकच असे निघून गेलात आणि असे अचानकच निघून गेल्यानंतर मी तुम्हाला त्या दिवशी काही विचारलं नाही, वेदांत पण सापडला आहे, पण तरीसुद्धा तुम्ही अजून असेच सतत निघून जात आहे, मग नेमकं काय आहे, सगळं काही ठीक आहे ना असं आता इकडे तो विचारत असतो. तेव्हा आता जीवा म्हणत असतो नाही म्हणजे ठीक आहे सगळं, तर आता इकडे ठीक आहे, मग तुम्ही असं सतत का बरं निघून जाताय, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तेव्हा आता इकडे लगेचच पार्थ म्हणत असतो तसं काही असेल तर सांगू शकता. आता नंदिनी म्हणत असते खरं सांगायला गेलं ना तर तसाच काहीसा तो प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे असं विचारल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता तो लगेचच म्हणत असतो म्हणजे फक्त जो काही वेदांत आहे ना तो एकटाच मिसिंग नाही आहे, म्हणजे वेदांत बरोबर आणखी 4 मुलंसुद्धा मिसिंग आहेत आणि त्यामुळे आम्ही त्या लोकांचा शोध घेतोय, नेमकं कोण इथे त्यांना किडनॅप करतंय. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो खरं सांगू का, हे फार डेंजर आहे बरं का तुम्ही जे करताय ते. तेव्हा मानिनी म्हणते खरं मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहा. तेव्हा पार्थ म्हणत असतो आई हे सगळं डेंजर आहे, पण मी त्यांना ह्या सर्व गोष्टीपासून लांब राहायला अजिबातच नाही सांगत आहे. म्हणजे आता ज्यांचा कोणाचा ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं काही होतंय त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि तेव्हा काव्य आणि पार्थ म्हणत असतात जीवा आणि नंदिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जी काही मदत हवी, ज्या काही गोष्टी ते करायच्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी नेहमीच तुमच्या कायम सोबत असणार आहे. आणि त्याचबरोबर आता काव्य म्हणत असते खरं तर इथे ना मला असं वाटत होतं की मी एकटीच घरात IAS आहे, पण माझ्या घरातले सगळेजणच देशप्रेमी आहेत, सगळ्यांच्या मनामध्ये त्या सर्व गोष्टी आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसू ह्या दोघेही जणी आलेल्या असतात. तेव्हा आता काव्या म्हणत असते काय मग आलात, माझ्या हातचा मार खाऊन पोट भरलं नाही वाटतं तुमचं, असं ती म्हणत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते का काय झालं, कोणी आणि कोणाचा मार खाल्लाय. त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते हेच गताई रोजचंच आपलं, ह्याच रम्याने मार खाल्लेला आहे असं ती बोलत असते. तेव्हा रम्या रागानेच आता इकडे काव्याकडे आणि त्या सर्वांकडे पाहत असते आणि तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते आई मी चालले बाहेर जेवायला. तेव्हा रम्या निघून जाते आणि तिला जात असताना सर्वजण थांबवत असतात. अगं रम्या काय करतेस, अगं रम्या जाऊ नकोस ना असं म्हणून थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात, पण तोपर्यंत मात्र रम्या निघून गेलेली असते. आता इकडे वसू म्हणत असते का तुम्ही माझ्या पोरीच्या हात धुवून मागे लागलेला आहात, का प्रत्येक वेळेस तिला टॉर्चर करताय, काय चाललेलं आहे तुमचं, काय गे काव्या तिला मारून पोट भरलं नाही का, आता सुद्धा तिला जेवायचं होतं तर तिला बिचारी गेली ना बाहेर, का असं करताय तुम्ही, सर्वांनी मिळून हे सगळं काही करायचं ठरवलंय का, काय रे पार्थ एवढं सगळं होतंय तू
काही बोलत नाही आहेस. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय चाललंय वसवात्या तुझं? अगं रम्या जेव्हा बोलते तेव्हा तू शांत बसतेस आणि त्याच्याबद्दल आम्ही तिला थांबवायचा किंवा काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तू लगेचच इथे आमच्या विरोधात जाऊन बोलायला सुरुवात करतेस. हे कितपत योग्य ग वसवत्या, असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, चला चला सर्वांना जेवण वाढते, चला उशीर झालेला आहे, उगतच नाही त्या विषयावर वाद घालत बसू नका, असं सुद्धा आता इकडे ती बोललेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सर्वांची जेवण वगैरे झाल्यानंतर जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघांचंही मिशन ऑन झालेलं असतं. आता प्रेक्षकांनो मिशन काय असतं तर ते बघूयात. मिशन म्हणजे फक्त आणि फक्त ते मास्टर आणि त्या मास्टरने कुठून कशी मुलं इथे किडनॅप केली. आता इथे जीवानंदीला म्हणत असतो, अगं काय हे काय करतेस? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काही नाही, म्हणजे बघा ना इथे ही लोकं कशी किडनॅप झाली, काय झाली, ह्याच गोष्टींचा शोध मी घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघा ना की इथे आता ते कधी ते दादा एकदा PDF पाठवतात ना 2000 म्हणजे 24 आणि 2023चं तीच वाट बघत आहे मी. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं PDF पाठवलं ना तर आपल्याला पूर्ण ट्रॅक लावता येईल, असं ती म्हणत असते. आणि त्यावेळेला आता इकडे बोर्डवर मास्टर असं नाव लिहिलेलं असतं. आणि तेव्हा जीवाने ते PDF ओपन केल्यानंतर आपण पाहतो की आता इथे एका वर्षामध्ये 8 मुलं जवळपास इकडे गहाळ झालेली आहेत. आणि 2 वर्षामध्ये 8 मुलं गहाळ झाल्यानंतर आता इकडे जीवा ते PDF नंदिनीला सांगत असतो. आता जे काही मुलं घायल झालीत ना ती मुलं ही फक्त आणि फक्त उन्हाळ्यामध्ये गायब झालेली आहेत. आता उन्हाळ्यामध्ये ही मुलं नेमकी गायब का होत आहेत, त्याच्या मागचं कारण काय, हे सगळं काही नंदिनी शोधून काढत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्या आता तिच्या खोलीमध्ये आलेली असते. खोलीमध्ये येते आणि त्याचबरोबर आता दरवाजा बंद करते आणि हातामध्ये जे काही पुस्तक आहे ते पुस्तक ती बाजूला ठेवते. आता जेव्हा पुस्तक बाजूला ठेवते तेव्हा मात्र समोरचं दृश्य पाहून तिला चकितच होतं. कारण समोर आता पार्थने ते छोट्याशा टेबलवरती खूपच सुंदर तिच्यासाठी डेकोरेट केलेलं असतं आणि ते सगळं पाहिल्यानंतर तिला फार आनंद होतं. आता त्या टेबलवरती लव्ह यू काव्या असं लिहिलेलं असतं आणि एक ॲरो समोर करून ठेवलेला असतो, हार्ट काढलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं काही फ्रुट्सने केलेलं असतो. एक ॲरो जो आहे तो काव्या पाहते आणि ॲरो पाहिल्यानंतर तो ॲरो असतो बेडकडे. आता बेडकडे जाते आणि बेडकडे गेल्यानंतर तिथे एका व्हाईट रंगाचा टॉवेलमध्ये एक रॅप करून ठेवलेलं असतं आणि ती विचार करते हे नेमकं काय असेल. आता बाळाच्याच आकारामध्ये रॅप केलेलं असतं त्यामुळे ती पटकन हातामध्ये उचलते. हातामध्ये उचलून चेहऱ्याकडचा भाग ती काढून पाहत तर त्यामध्ये असतं तिची बोकुडी. आता बोकुडी आणि त्याला घातलेला असतो चष्मा. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर तिला फार आनंद होतो बरं का. आणि तेवढ्यातच पार्थ तिथे येतो. आता पार्थ तिथे आल्यानंतर काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, माझा बोका मला परत दिलाय तुम्ही, मला फार आनंद झालाय बरं का खरंच. तेव्हा पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का काव्या, मी ना तुम्ही हे आई पण कधी मनापासून स्वीकारताय त्या सर्व गोष्टीची मी खरंच अगदी मनापासून वाट पाहत होतो आणि तुम्ही ते आई पण आणि त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्यात ना त्यामुळे मला ना फार आनंद झालेला आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर काव्या म्हणत असते, खरं तर पार्थ हे मी अगोदरच सगळं काही करायला हवं होतं पण त्या सगळ्या गोष्टीमुळे मला थोडासा उशीर झाला. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, पण काव्या तुम्हाला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर मी तुमच्यावर कधी रागवलं असेल, कधी जर तुमच्यावर ओरडलं असेल, जर मी काही केलं असेल ना तर खरं सांगू का त्या सर्व गोष्टींसाठी मी अगदी तुमची मनापासून माफी मागतो बरं का, असं तो तिला सांगत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही नाही अजिबात तसं काही नाही आहे देशमुख, तुम्ही नका बरं काळजी करू. आणि तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का एका आईला हे असं मऊ आणि त्याचबरोबर असं गोड गोड काहीतरी हवं असेल ना म्हणून मी खरं तर ह्या सगळं काही केलेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, खरं सांगू का देशमुख, हे आईला तर हवंच असतं पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची हवी असते, ती म्हणजेच की तिच्या पार्टनरचा पॉझिटिव्ह विचार आणि त्याचबरोबर तिच्या पार्टनरचं प्रेम आणि सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तिला हव्या असतात ज्या की तुम्हाला माझ्याकडून मिळालेल्या आहेत. आता इकडे पार्थ म्हणत असतो, ते तर आहेच आणि आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला काव्या, आता आपल्या आयुष्यामधून ही जी काही रम्या नावाचं वादळ निघून गेलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला कोणीही एकत्र आहोत तर वेगळं करू शकत नाही, असं तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, हो देशमुख तुम्ही अगदी बरोबर बोलताय आणि आता मी खरं सांगू का माझ्या बाळाला मनापासून स्वीकारले ना त्यामुळे मला सुद्धा खरंच फार आनंद होतोय, असं सुद्धा ती बोलते. आणि तेव्हा पार्थला मात्र फार जास्त आनंद इथे झालेला असतो. त्याचसोबत प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे
दुसऱ्या बाजूला आता नंदिनी म्हणत असते, खरंच सांगू का जीवा, इकडे हे जे काही किडनॅपिंग आहे ना, ते किडनॅपिंग उन्हाळ्यामधलं आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमधलं आहे. आणि तेव्हा आता इकडे ते किडनॅप कुठून झालं आहे, कशा पद्धतीने झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती लोकं शोधण्याचा विचार करत असतात. आणि शोधत असताना आता ते ठिकाणं ते लिहित असतात. सुरुवातीचं असतं साळुंके आणि त्यानंतर बरेच काही ठिकाणं असतात जे की इथे आता ती लोकं लिहित असतात. आता लिहित असताना नंदिनीच्या लक्षामध्ये येतं, म्हणजे मास्टर हे फक्त नाव नाही आहे, तर तो फक्त आणि फक्त मास्टर कसं नेम तयार होईल ह्याच ठिकाणावरून तो बरीच काही मुलं इथे चोरी करत आलेला आहे, किडनॅप करत आलेला आहे. आता हे सगळे काही पॉईंट्स जोडल्यानंतर आपण पाहतो की इथे नंदिनी म्हणत असते, जीवा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, काय? तेव्हा नंदिनी म्हणत असते, बघा हे जो काही हा मास्टर आहे ना, तो प्रत्येक ठिकाणाहून इथे हे किडनॅपिंग करतो, पण फक्त आणि फक्त इथे त्याचं नाव तयार होईल मास्टर अशा ठिकाणावरून तो आता इकडे हे सगळं काही करत आलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो इथे नंदिनी म्हणत असते, आणखी एक गोष्ट, तो हे सगळे काही किडनॅपिंग जे करतोय ना, ते फक्त आणि फक्त इथे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच हे सगळे काही किडनॅपिंग तो करत आहे. तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, हो नंदिनी अगदी बरोबर आहे. आता नंदिनी म्हणत असते, मग आता पुढचं किडनॅपिंगसुद्धा इथेच कुठेतरी असू शकतं. आणि आता 8 दिवसाच्या गॅपवर म्हटल्यावर आता वेदांतला किडनॅप करून किती दिवस झाले? तेव्हा तो म्हणत असतो 6 दिवस, म्हणजे आणखी 2 दिवसाने तो आता 4थं किडनॅपिंग करणार आहे. म्हणजे वर्षातले 8 किडनॅपिंग जे आहेत ना, ते त्याचे पूर्ण होत असतील असं आता इकडे ती बोलत असते. पण आता पुढचं कोणतं टार्गेट असेल असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच जीवा एक नाव पुढे लिहितो आणि ते म्हणजे फिल्म सिटी. आता त्या फिल्म सिटीमध्ये सुद्धा असतं. आणि तेव्हा आता लगेचच नंदिनी म्हणत असते, बरोबर फिल्म सिटी पासूनच आता 2 दिवसानंतर इथे जे काही नेक्स्ट किडनॅपिंग आहे ना, ते किडनॅप होणार आहे. पण आता त्याची गाठ आपल्याशी आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याला ह्या सगळ्या गोष्टी करू द्यायच्या नाही आहेत जीवा, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगदी बरोबर आहेस नंदिनी तू. आता काही जरी झालं ना तरी ह्या मास्टरला शोधून काढायचंच आणि त्याचा पर्दा फाश करायचा. दुसऱ्या बाजूला बरीच रात्र झालेली असते, म्हणजे घरातील एव्हाना सगळेजण झोपलेले असतात. पण रम्या मात्र जे काही काव्या आणि पार्थचं जे चाललेलं आहे त्यामुळे खूप डिस्टर्ब असते. आणि त्यानंतर तिने पार्थसोबत घालवलेल्या बालपणीच्या आठवणीच्या आहेत ना, त्या काढून इथे ती बसलेली असते, रडत असते. खरं तर हातामध्ये मंगळसूत्र असतं, काही ग्रीटिंग्स असतात तिनं त्याच्यासाठी लिहिलेले. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण पाहतो की आता ती फार रडत असते. आता रडत असताना इकडे लगेचच पार्थचा फोन वाजतो. पार्थ आणि काव्या हे शांतपणे झोपलेले असतात. आता पार्थला असं वाटतं की अरे बापरे, एवढ्या रात्री नेमका फोन आलाय तरी कोणाचा, असा तो विचार करत असतो. आणि त्यानंतर त्याला असं वाटतं की नाही हा इमर्जन्सी कॉल असू शकतो, म्हणून तो शेवटी उचलतो. आता उचलल्यानंतर आपण पाहतो की अननोन नंबर असतो, त्याने रम्याचा नंबरसुद्धा डिलीट केलेला असतो, सेव्ह केलेला नसतो. आणि त्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, कोण बोलतंय? आणि तेव्हा लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, काय झालं पार्थ, तू साधा माझा नंबरसुद्धा सेव्ह करून ठेवला नाही आहेस का? असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, रम्या तू एवढ्या रात्री मला का बरं फोन केलेला आहेस? तेव्हा ती म्हणत असते, मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ता. त्यावर पार्थ म्हणत असतो, हे बघ काव्या, आता झोपलेला आहेत, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, समजलं? तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा किंवा शांतपणे झोपी जा. त्यावर आता रम्या म्हणत असते, पार्थ प्लीज नाही म्हणू नकोस आणि फोन ठेवू नकोस. जर तू मला भेटायला नाही ना आला तर मग मी ना इथे रात्रभर तुझ्या खोलीचं दार वाजवत राहील. आणि जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस आणि मला बोलत नाहीस ना, तोपर्यंत मी ते दार वाजवत राहील. आत्ताच्या आत्ता पार्थ बाहेर ये, असं स्पष्टपणे रम्या सांगत असते. तेव्हा रम्या म्हणत असतो, ठीक आहे आलो. आता शेवटी काव्याला त्रास व्हायला नको, किंवा ही रम्या ना कशी सायको आहे हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामुळे बिचारा शेवटी पार्थ तिला भेटण्यासाठी बाहेर जातो. आता पार्थ हा तिची वाट बघत असतो. तेवढ्यातच आता रम्या येते. रम्या आल्याबरोबर इथे पार्थच्या खांद्यावर हात ठेवते आणि पार्थला ती आता इथे मिठी मारत असते.
आणि इथे मिठी मारत असताना लगेचच आता आपण पाहतो की इथे पार्थ म्हणत असतो, काय करतेस रम्या, रम्या तू वेडी आहेस का, बाजूला हो असं म्हटल्याबरोबर इथे आता ती म्हणत असते, नाही पार्थ प्लीज मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस ना, हे बघ मी तुला सोडून दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही, मी तुला सोडून कोणासोबतही लग्न करू शकत नाही, मला फक्त आणि फक्त इथे तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे, प्लीज प्लीज पार्थ ऐकून घे ना माझं सगळं काही, मला फक्त आणि फक्त इथे तूच हवा आहेस, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर पार्थ म्हणत असतो, काय चाललंय रम्या तुझं, तू वेडी आहेस का, तू डोक्यावर पडली आहेस का, हे बघ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार असा करू नकोस, अगं तू किती खतरनाक आहेस आणि त्याचबरोबर हे सगळं तू असं नाही करू शकत, असं सुद्धा ती आता इथे तिला बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, पण पार्थ मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, मला फक्त तू हवा आहेस, मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे, तुला माझं प्रेम दिसत नाही का रे, असं माझ्यामध्ये काय कमी आहे सांग ना, अरे माझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट नाही आहे की जी काव्यामध्ये आहे सांग ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, एक मिनिट रम्या, तू काव्याची आणि तुझी बराबरी अजिबातच करू नकोस, काव्या आणि तू ह्या दोघीमध्ये फार जास्त अंतर आहे, काव्याला त्यांच्या लिमिट्स आणि त्याचबरोबर कुठं ॲग्रेसिव्ह व्हायचं काय व्हायचं ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि मुळात तू काव्याची इथे बराबरी करूच नकोस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्याचं नावसुद्धा तू तुझ्या तोंडून काढू नकोस, समजलं तुला. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, खूप चुकीचा विचार करतोयस पार्थ तू, खूप चुकतोयस पार्थ तू, हे बघ माझं प्रेम तुला दिसत नाही आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, रम्या तुला आणखी एक गोष्ट सांगू का, जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा मला तुझी एक गोष्ट खूप आवडली होती, आपण जर एखाद्यावर जीव लावला, एखाद्यावर प्रेम केलं ना तर ते काळजाच्या एका तुकड्यासारखं असावं आणि ती गोष्ट मला तुझी 100% पटलेली होती, कारण मी आत्ता काव्यासोबत ज्या परिस्थितीमध्ये आहे ना किंवा आमचं नातं ज्या परिस्थितीमध्ये आहे ना ते फक्त आणि फक्त त्याच पद्धतीने आहे आणि तीच एक गोष्ट मला तुझी आवडली होती. त्यावर इकडे आता रम्या म्हणत असते, अच्छा असं आहे तर, अरे तू त्या काव्यासोबत मोडणारं लग्नसुद्धा पुन्हा एकदा केलेस, त्यावर का केलंस तू असं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, एकदा नाही तर मी हजारदा मी काव्यासोबत पुन्हा एकदा लग्न करेल, तुला त्याचं काय करायचं आहे. आणि तुला अजून एक गोष्ट सांगतो, इथून पुढे माझ्यापासून, माझ्या बायकोपासून आणि बाळापासून 4 हात लांबच राहायचं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे बरं का. उद्याच्या भागामध्ये ना आता विजय आलेला असतो आणि विजय तिथे आल्यानंतर पार्थवर आवाज चढवून बोलत असतो. तो म्हणत असतो, काय रे तुझी हिंमत कशी झाली रम्याला इथे हे करून बोलण्याची, त्याचबरोबर तुम्ही समजता कोण स्वतःला, रम्याला इथे टॉर्चर जर केलं ना तर गाठ माझ्याशी आहे. त्याचबरोबर आता इकडे पार्थ चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, एक मिनिट, तुला तुझ्या एवढीच बायकोची हौस आहे, एवढेच तुला तुझ्या होणाऱ्या बायकोचे लाड करायचे आहेत ना तर तिला तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन जा, समजलं तुला. त्यावर विजय म्हणत असतो, हो तिला मी घेऊन तर जाणारच आहे, पण जर तिला कोणी टॉर्चर जर केलं ना तर गाठ माझ्याशी आहे, मी त्याला सोडणार नाही, समजलं. असं म्हटल्याबरोबर पार्थला सुद्धा राग येतो. त्याचबरोबर आता इकडे पार्थ हा विजयवर ओरडतो, विजय पार्थवर ओरडतो आणि त्यानंतर मात्र दोघेही जण एकमेकांची कॉलर पकडत असतात आणि हा विजय जो आहे ना तो थोडासा सायकोच आहे बरं का, कसा दाखवलाय ना काहीही कळत नाही. आता इकडे दोघेही जण एकमेकांना धक्काबुक्की करत असतात. तेवढ्यातच मानिनी आणि वसू दोघांनाही आवरत असतात. मानिनी म्हणत असते, अरे काय चाललंय तुमचं. वसू सुद्धा म्हणत असते, काय चाललंय, तुम्ही जरा शांत बसा ना, असं ही दोघेही जण बोलत असतात. आता हे सगळं काही इथे सुरू असताना आपण पाहतो की आता पार्थ शेवटची वॉर्निंग देत असतो. तो म्हणत असतो, वसू आत्ता आणि ह्या क्षणाला मी एक गोष्ट सांगतोय, हा जर विजय पुन्हा ह्या घरामध्ये दिसला किंवा ह्या विजयला जर पुन्हा इथे आणलंस तर मला ते अजिबात चालणार नाही. ह्या विजयला सांग की पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही, असं सुद्धा स्पष्टपणे पार्थ बोलत असतो. आता पार्थने हे सगळं काही बोलल्यानंतर विजय मात्र त्याच्याकडे रागानेच पाहत असतो. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे त्याचबरोबर अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.